श्री स्वामी समर्थ माऊली. तिलक वर्माविषयी आपण बोलतोय आज. तिलक वर्मा सध्या 3 नंबरच्या पोझिशनला खेळतो भारतामध्ये. पण 3 नंबरच्या पोझिशनला खेळताना विराट कोहली सारखा प्लेअर आणखी आला नाही. कारण की 3 नंबर जेव्हा ओपनर विकेट पडतो, विकेट पडतो तेव्हा विराट कोहली पूर्ण मॅच कव्हर करून घ्यायचा. थोडं स्ट्राईक रेट कमी होती, पण विराट कोहली मॅच काढायचा प्रयत्न करायचा, विकेट नाही द्यायचा. 3 नंबरला टेस्ट मध्ये म्हणा, वन डे मध्ये म्हणा की T20 मध्ये म्हणा, विराट कोहली सारखा प्लेअर आणखी भेटला नाही. इथं 3 नंबरसाठी खूप इंडियामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्या. कोणीच फिट बसत नाही. तिलक वर्माच्या मागच्या 5 मॅचेस तुम्ही बघा. T20 वर्ल्ड कप मधल्याच साऊथ आफ्रिका कालचीच मॅच होती, 1 रन फक्त. नेदरलँड सोबत 31 रन, पाकिस्तान सोबत 25 रन, नाम्बिया सोबत 25 रन, USA सोबत 25 रन. कुठं म्हणजे 3 नंबरची पोझिशन तो सांभाळतच नाही अजिबात तिलक वर्मा. तुम्हाला काय वाटतंय? भारताला 3 नंबरची खरोखर गरज आहे. कारण की इंडिया आता ऑलरेडी सुपर 8 मध्ये आहे. पहिली मॅच हारला भारत. साऊथ आफ्रिका ही खूप मोठी टीम आहे. खरंच खूप वाईट वाटतं. 3 नंबरची पोझिशन खूप खराब आहे. तुम्ही श्रेयस अय्यरला बाहेर ठेवले, त्याला टीम मध्ये जागा देत नाहीये. मी कोणाविषयी वाईट बोलत नाहीये. तिलक वर्मा प्लेअर चांगला आहे. पाकिस्तान विषयी मॅच त्यानं काढली होती. खरंच खूप चांगला प्लेअर आहे. पण सध्या T20 वर्ल्ड कप मध्ये प्लेअरला काय झालं ते समजा नाही. कारण की सगळे प्लेअरचे फॉर्म गेलेले. अभिषेक शर्मा बी फॉर्म मध्ये नाहीये. ईशान किशन ना कमबॅक केला, चांगला केला. पण तिलक वर्माचं काय? तिलक वर्माच्या पहिल्या 5 मॅच बघा ना तुम्ही, 4 मॅच स्ट्राईक रेट बघा किती. खरोखर खूप वाईट गोष्ट आहे. इंडियाला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर तिलक वर्माला फॉर्म मध्ये यावंच लागेल. बघू. आपलं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.